श्री स्वामी समर्थ. वर्षात साधारणपणे 12 पौर्णिमा येतात आणि त्या प्रत्येक पौर्णिमेचा स्वतःचे वेगळे महत्त्व असते. मार्च महिन्यात फाल्गुन पौर्णिमा येत आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी ही पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदन साजरे होते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही मोठे महत्त्व आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सण होळीमुळे या पौर्णिमेचे महत्त्व वाढतेच. तर ही होळी पौर्णिमा येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी होळीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. मंडळी, दरवर्षीप्रमाणेही यंदाही हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. हुताशनी पौर्णिमेला फाल्गुनी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. या वर्षी हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 होणार असून तिची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. होलिका दहन हे नेहमी पौर्णिमेच्या काळातच केले जात असल्यामुळे यंदा 2 मार्च रोजीच होलिका दहन हे केले जाणार आहे. हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीचा दिवस हा आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण सर्वजण होळी पेटवतो आणि त्या होळीची श्रद्धेने पूजा देखील करत असतो. होळी पेटवण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्यातील सर्व नकारात्मक गोष्टी, वाईट विचार, वाईट ऊर्जा तसेच आपण नकळत केलेल्या चुकीचे कर्म या अग्नीत अर्पण करणे. यामुळे आपल्या आयुष्यातील जुने जे काही अडथळे आहेत, दुःख, त्रास आणि नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन नवीन सकारात्मक याला सुरुवात होते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनच होळीचा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने सर्वच जण साजरे करत असतात. असं मानलं जातं की होळीच्या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यास देवी लक्ष्मी घरात स्थिर वास करते आणि जीवनात सुख, समृद्धी, समाधान येत असते आणि म्हणूनच हा दिवस फारच महत्त्वाचा मानला जातो. या होळीच्या दिवशी अशा काही खास वस्तू आहेत ज्या जर तुम्ही आपल्या घरात स्थापन केल्या तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, वाईट दोष आहे, दुःख, क्लेश, अडचणी, अडथळे जे काय आहेत ते दूर होतील. त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, आर्थिक भरभराट होते आणि लक्ष्मीची कृपा अखंड राहत असते. असंही म्हटलं जातं की घरात इतकी समृद्धी येते की ती सांभाळणं सुद्धा कठीण होऊन जातं. म्हणूनच 2 मार्च रोजी 2026 सोमवार होळी येण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत या 5 पैकी एक वस्तू अवश्य घरी आणायची आहे. या वस्तू कोणत्या आहेत, त्या कशा आणायच्या आहेत आणि त्या कुठे ठेवायच्या आहेत आणि त्याचा योग्य उपयोग कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा. आपण ज्या 5 वस्तू पाहणार आहोत त्यापैकी एक तरी वस्तू होळीच्या आधी घरात आणणे अत्यंत आवश्यक आहे आणि जर यापैकी काही वस्तू तुमच्याकडे आधीच असतील तर त्या पुन्हा खरेदी करण्याची गरज नाही. होळीचा दिवस खूपच फलदायी मानला जातो कारण त्या दिवशी पौर्णिमा असतेच आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि म्हणून या दिवशी केलेले कोणतेही उपाय, कोणतीही पूजा किंवा सेवा याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळत असते. अनेक वेळा असं होतं की खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही, घरात पैसा टिकत नाही किंवा समृद्धी येत नाही. यामागे वास्तुदोष किंवा नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असू शकते. हे टाळण्यासाठी काही खास वस्तू घरात असणे फार महत्त्वाचं मानलं जातं. या वस्तूंमुळे घरातील वास्तुदोष कमी होतो, सुख, शांती नांदते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे या वस्तूंना फारच महत्त्व दिलं जातं. यातील पहिली वस्तू आहे ते म्हणजे चांदीचे नाणे. तर अनेक घरामध्ये आर्थिक अडचणी ह्या असतातच. पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा खर्च वाढत जातो. घरात आजारपण असतात त्यामुळे पैसा हा टिकत नाही. अशा परिस्थितीत होळीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून घरी आणणे खूप शुभ मानले जाते. हे चांदीचे नाणे लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यावर हळद, कुंकू, अक्षता, फुलं ठेवायची आहेत आणि हे नाणं तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे गल्ला असेल तिथे तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभाचे योग निर्माण होतात. त्याचपैकी दुसरी वस्तू म्हणजे पंचधातूचे स्वस्तिक. तर होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी जरी तुम्ही पंचधातूचा स्वस्तिक खरेदी करावा. हा स्वस्तिक सोनाराच्या दुकानात किंवा देवांची मूर्ती मिळणाऱ्या ठिकाणी तुम्हाला सहजच मिळून जाईल.
पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळी उठून घराचा मुख्य दरवाजा आहे तर तो प्रथम स्वच्छ करायचा आहे. त्या दरवाज्यावर स्वस्तिक लावायचा आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असून त्यात देवी लक्ष्मीचा वास असतो. यामुळे घरातील वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, नजर दोष असेल तर ते सर्व दूर होऊन घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. त्याचपैकी तिसरी वस्तू धातूचे कासव. हिंदू धर्मात कासव अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणून होळीच्या दिवशी पंचधातूचे किंवा तांब्याचे कासव घरी आणणे शुभ असते. देवघरात एक प्लेटमध्ये थोडे पाणी ठेवून त्यात कासव ठेवावे. कासवाचे तोंड देवाकडे असावे. कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र कोरलेले असणे आवश्यक आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात स्थिर वास करते. आता चौथी वस्तू पाहू तर चौथी वस्तू म्हणजे कवड्यांचे तोरण. कवड्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर कवड्यांचे तोरण लावल्यास लक्ष्मी घराकडे आकर्षित होत असते. कवड्यांमुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि घरातील सर्व दोष नष्ट होत असतात. लोकांची वाईट नजर असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते. म्हणून कवड्यांचे तोरण तुम्ही तुमच्या दरवाज्यावर लावायचं आहे. पाचवी वस्तू तुळस. तर तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर लावलेली असतेच, परंतु जर नसेल तर या दिवशी अवश्य तुम्ही तुळस किंवा बांबूचे रोप हे हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी आणायचं आहे आणि ते लावायचं आहे. शनी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे रोप किंवा बांबूचे झाड आणणे खूप शुभ मानले जाते, कारण या दोन्ही गोष्टी देवी लक्ष्मीला प्रिय आहेत. आणि सहावी वस्तू श्रीयंत्र. हे देवी लक्ष्मी आणि त्रिपुरा सुंदरीचे एक अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र भूमितीय चिन्ह आहे, जे सुख, समृद्धी, संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी पूजले जाते. याला यंत्राचा राजा असेही म्हणतात. ते विश्वाचे प्रतीक मानले जाते. श्रीयंत्र घरात स्थापित केल्यामुळे घरात आर्थिक स्थिरता येते, सुख, शांती, समृद्धी नांदते, घरातील नकारात्मकता दूर होते, आपल्या घरात जे काही वास्तुदोष असतील त्याचे निवारण होते आणि आपल्या घरातील सदस्यांना यशासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे तुम्ही होळी पौर्णिमा येण्या अगोदर होळीचा उपवास एक प्रकार नाही केला तरी चालेल, परंतु ह्या ज्या 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या घरी आणली तरी देखील तुमच्या घराची भरभराट होईल, मुलांची प्रगती होईल, नवऱ्याची प्रगती होईल. त्याचप्रमाणे आर्थिक अडचणी दूर होतात आणि लक्ष्मीची कृपा कायम राहते. होळी हा फक्त रंगांचा सण नाही तर त्याला धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व देखील आहे. त्यामुळे या उपायाकडे दुर्लक्ष करू नका. घरात सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहील तर या होळी पौर्णिमेच्या दिवशी अवश्य तुम्ही ही वस्तू आणायची आहे. मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.